कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. चिपळूणमध्ये भीषण अपघात. ट्रिपल सीट प्रवास करणारे 3 थेट खोल नाल्यात कोसळले. क्रेनच्या साहाय्याने वाचवला जीव. जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर. खेडमधील हॉटेल व्यावसायिक सरपंच प्रताप सावंत आक्रमक. शशांक सिनकरांवर केले गंभीर आरोप. राजकीय दबावातून बदनामीचा केला प्रयत्न. त्या परमिट रूमचा वाद न्यायालयात जाणार. मुरुड शहरात खवल्या मांजर आढळले. वन विभागाकडून वन्य प्राण्याचे यशस्वी रेस्क्यू. वस्तीत वन्य प्राणी शिरल्याने नागरिकांत भीती. आणि रायगड पायथ्याशी सुविधांचा अभाव. शिवभक्तांना बसावे लागते उघड्यावर. जिजाऊ जन्मोत्सवात भक्तांचे मोठे हाल. आता पाहूयात सविस्तर वृत्त. चिपळूण शहराजवळील मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी रात्री 9:15च्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला. ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या 3 तरुणांच्या दुचाकीचा ताबा सुटल्याने ते थेट खोल नाल्यात कोसळले. राधाकृष्ण नगरीतील मुत्तप्पन मंदिराजवळ ही थरारक घटना घडली. नाल्यातील नगर परिषदेच्या पोलादी पाईपवर आदळल्याने 3ही तरुण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अपघातानंतर नाल्याच्या भिंती उंच असल्याने बचाव कार्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी प्रसंगावधान राखत महामार्गावरून जाणारी एक क्रेन तात्काळ थांबवली. क्रेनच्या साहाय्याने या 3 जखमी तरुणांना सुरक्षितरित्या बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या यशस्वी बचाव कार्यामुळे तरुणांना वेळेत मदत मिळाली. या धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असल्याने सुरक्षिततेच्या ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खेडमधील हॉटेल व्यावसायिक आणि माजी सरपंच प्रताप सावंत यांनी भाजप सरचिटणीस शशांक सिनकर यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. सावंत यांच्या परमिट रूम व्यवसायाबद्दल प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोडसाळ आणि बदनामीकारक असल्याचा दावा त्यांनी चॅनलच्या माध्यमातून केला आहे. सिनकर यांनी सुरुवातीला लायसन मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून सावंत यांच्या कुटुंबाला भाजपमध्ये प्रवेश करण्यात भाग पाडले होते. मात्र काही काळानंतर सावंतांच्या संपूर्ण कुटुंबाने पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला. याचाच राग मनात धरून राजकीय दबावातून आपली बदनामी केली जात असल्याचे सावंतांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील मानसिक त्रासामुळे शशांक सिनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लवकरच न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. टाकण्याचं जे स्वप्न होतं आणि त्याच्याने लागणारं शासकीय लायसन हे मिळण्यासाठी मी गेले 1 वर्षभर प्रयत्न करत होतो. माझा तेव्हाचा असणारा मित्र शशांक सिनकर ह्याने मला प्रोत्साहित केलं. त्यामुळे ते म्हणाले, आपण हे काही झाले तरी ते तुमचं स्वप्न पूर्ण करूया. तुम्हाला लायसन मिळवून देण्याची जबाबदारी मी भारतीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझे नेते सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला ते लायसन मिळण्यास इझी होईल आणि त्याप्रमाणे त्यांनी मला मदत करायला सुरुवात केली. काही कायदेशीर गोष्टी, काही मान्य दंडाधिकाऱ्यांच्या यांच्यासमोर असणारे प्रतिज्ञापत्र सादर करते मी. त्यांनी मला साक्षी म्हणून दिले, त्यांच्या सह्या आहेत. असं असताना सगळं सुरळीत चालत होतं. पण मध्यंतरीच्या काळात हे करीत असताना त्याने एक आमच्या कुटुंबावर, माझ्या फॅमिलीवर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला लायसन 100% मिळून देणार, पण तुम्ही भाजप या पक्षामध्ये प्रवेश करा. तुम्ही प्रवेश केल्यानंतर 100% तुम्हाला लायसन मिळवून देण्याचा मी नेत्यांकडून प्रयत्न करेन. अशा पद्धतीने आम्हीच दाखवून माझ्या कुटुंबियांना त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करून घेतला. काही दिवसानंतर आम्हाला ह्याच्यात वेळ निघून जात असल्यानं आम्हाला असं लक्षात आलं आणि मी वेळोवेळी त्यांना विचारणा केल्यानंतरही त्यांनी मला उडवडीचे उत्तर दिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपलं काम होत नाही. म्हणून माझ्या कुटुंबियांनी पुन्हा निर्णय घेतला की आपण स्वगृही शिवसेनेमध्ये जाऊया. त्याप्रमाणे त्यांनी एका माननीय रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही प्रवेश केला. हा सगळ्याचा राग घेऊन शशांक सिनकर यांनी आमच्यावर कटू कारस्थान रचलेलं आहे. गावातल्या लोकांना त्यांनी फितवून किंवा खोटं बोलून तयार करतोय आणि अशा तऱ्हेने माझी बदनामी ते करतायत. ही बदनामी गेले 4-5 महिने मी पाहतोय, पण मी शांत होतो. पण आता फारच जास्त झाल्या कारणाने आणि हा सरकारी विषय असल्याकारणे माननीय कलेक्टर साहेबांनी च्या समितीने मला लायसन दिलेलं असल्याने मी शांत होतो. पण आता मात्र माझा
थोडासा बांध फुटलेला आहे आणि म्हणून मी तुझ्या प्रसार माध्यमातून आलो आहे आणि ह्याचं मला सत्य लोकांसमोर येण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. ह्याच्या कारणी हा शशांक चिनकर आहे आणि ह्या शशांक चिनकरच्या माध्यमातून आतापर्यंत जे केलं सहकार्य त्याच्यानंतर तो आता त्याला चुकीच्या ह्याच्यात जाऊन तो मला बदनाम करतो आहे. तरी ह्या बाबतीत मी त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन अब्रू नुकसानीचा दावा टाकण्याचा मी दावा दाखल करतोय. त्याच्यावर असणारे आणखी 2 मित्र त्याला साथ करतात, त्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे आणि हे आपल्या माध्यमातून कळावं आणि आपल्या माध्यमातून प्रसार व्हावं, जनतेला त्याची वस्तुस्थिती कळावी, यासाठी मी आपला प्रयत्न केला आहे. मला सहकार्य करा ही माझी सदिच्छा. मुरुड शहरात काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास LKB हॉस्पिटल परिसरातील परवेज खानजादा यांच्या वाडीत एक दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आले. नागरी वस्तीत हा वन्य प्राणी अचानक दिसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी प्रसंगावधान राखत या घटनेची माहिती तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितरित्या या खवल्या मांजराला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात सुखरूप सोडले. वन विभागाच्या या जलद आणि अत्यंत प्रभावी कार्यवाहीमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही, तसेच या प्राण्याला जीवनदान मिळाले आहे. परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्पर प्रतिसादाचे विशेष कौतुक केले आहे. भविष्यातही असे वन्यप्राणी आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवून सहकार्य करावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले असून यामुळे वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास नक्कीच मदत होईल. मुरुडमध्ये खवले मांजर सापडला तर काय सांगा? हो, वन परिक्षेत्र कार्यालय मुरुड यांच्या अंतर्गत जे क्षेत्र येतं त्यातील LKB हॉस्पिटल राऊंड मुरुड या अंतर्गत रात्री 10 वाजता खवल्या मांजर बाबत आम्हाला बातमी कळाली की खवल्या मांजर इथे आढळून आलेला आहे, दिसलेला आहे. त्या निमित्ताने वन विभागातील कर्मचारी व ग्रीन वर्क ट्रस्टचे काही मेंबर जाऊन त्यांनी आमच्या उपवन संरक्षक रोहा व सहाय्यक वन संरक्षक रोहा तसेच माझ्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर रेस्क्यू केलेला आहे खवल्या मांजराचं आणि त्याला सुरक्षितपणे जंगलामध्ये सोडलेलं आहे. तरी मी नागरिकांना आवाहन करते वन विभागाच्या वतीने की आपल्याला अशा काही घटना आढळल्यास आपण तात्काळ व्यवस्थित स्वरूपात आणि दिशादर्शक माहिती कार्यालयास कळवल्यानंतर वन्यजीवांना त्रास न होता त्यांचं बचाव कार्य करणं सोपं जातं. तरी मी नागरिकांना आवाहन करते की त्यांनी सहकार्य ठेवावं. माकडांचा खूप त्रास हो, ऍक्च्युली माकडांबाबत आम्हाला वेळोवेळी तक्रारी आलेल्या आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत तसेच उपवन संरक्षक कार्यालय रोहा यांनाही याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आमचे स्वतः उपवन संरक्षक रोहा यांनी स्वतः कॉग्निझन्स घेऊन एक रॅपिड रिस्पॉन्स टीम साठीचं अंदाजपत्रक जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत स्थापन करण्याबाबत कळवलेलं आहे. त्याचे अंदाजपत्रक पण सादर केलेले आहेत प्रत्येक रेंजने. तर त्या पद्धतीने जेव्हा आपलं काम मंजूर होऊन येईल त्या पद्धतीने आपल्याला रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन करून नागरिकांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या अजून चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करणं शक्य होईल. तरी पण अद्याप आमच्याकडे ज्या काही तक्रारी येतात किंवा कॉल्स येतात माकडांच्या बाबतीत त्या आम्ही नागरिकांचे निरसन करण्याचा आतोनात प्रयत्न करतो किंवा योग्य वेळेत जाऊन त्यांना सहकार्य करतो. किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या 427व्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या भव्य कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र याच सोहळ्यादरम्यान ऐतिहासिक पाचाड गावात येणाऱ्या शिवभक्तांच्या भीषण हालअपेष्टा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. पर्यटकांसाठी साधे शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची मूलभूत सोय नसल्याने स्थानिक ग्रामस्थ रघुवीर देशमुख यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही शिवभक्तांना उघड्यावर शौचास बसावे लागते, हे महाराष्ट्राचे मोठे दुर्दैव असल्याचे त्यांनी पोटतिडकीने सांगितले. जिजाऊंच्या राजवाड्याची झालेली दुरावस्था आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे गडावर येणाऱ्या हजारो पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. या गंभीर प्रश्नावर बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी सुविधांचा अभाव असल्याचे जाहीरपणे मान्य केले असून येत्या काळात या समस्या तातडीने सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. रायगडावरती जाणारे असंख्य शिवभक्त आहेत, महिला मंडळी आहेत. आज त्यांना शौचालय किंवा
वॉशरूमला जायचं असेल तर उघड्यावर बसायला लागतं. याच्याचं तर दुर्दैव नाही आमचं. ही रायगडावरची अवस्था आहे. लाखो करोडो रुपये येतात व जातात कुठे नेमके. आता आपण बघितलं किमान 100 ते 150 गाड्या रोज प्रवाशांच्या येतात. शाळेच्या मुली आहेत, मुलं आहेत. गडावरती जर का फिरायचं झालं तर त्यांना कुठेही आसरा नाही. रणरणत्या उन्हामध्ये थांबायचं झालं तर कुठे निवारा शेड आहे. शेड आजही आम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गडावरती शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शकलो नाही. हे आमचं दुर्दैव आहे. आपण मंत्री असताना जर का कार्यवाही झालेली आहे, पूर्तता झाली नाही तर शेट आम्ही कुणाकडे मागायचे. नेमकं आम्ही मागायचं कुणाकडे. आणि म्हणून आमचा सवाल आहे की रायगडावरती येणारे राज्याभिषेकाच्या वेळेला येणारे लाखो शिवभक्त आहेत. त्यांची एक दिवसाची व्यवस्था होते. पिण्याच्या पाण्याचे ट्रकच्या ट्रक तिथे बिस्लरी वॉटर्स घेऊन येतात. अन्नदान लागतं, गाड्यांचं पार्किंग लागतं, सगळी व्यवस्था होते. पण इतर वेळी रायगडावरती वाढलेली जी सरासरी 10 ते 15 हजार लोक रोज रायगडावर व्हिजिट करतात, त्यांचे हाल काय होतात हे कोण बघतं का त्या रायगडावरती. आर्किओलॉजिकल त्यांच्या पराने मनमानी करते. चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या प्राध्यापिका रुपाली दांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पेठमाप भागातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या दांडेकर यांना हा महत्त्वाचा मान मिळाल्याने परिसरात मोठा आनंद व्यक्त होत आहे. नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीही अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे फैसल कासकर, भाजपतर्फे शीतल रानडे आणि शिवसेना पक्षातर्फे विकी लवेकर यांची नियुक्ती झाली. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा उत्साहात पार पडली. त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला. मराठी रंगभूमीचे सुपरस्टार प्रशांत दामले यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 13,333 प्रयोगांचा टप्पा ओलांडून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. अलिबाग येथील PNP नाट्यगृहात त्यांच्या नाटकाचा 13,380वा प्रयोग हाऊसफुल झाला. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अलिबागच्या PNP सहकारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन दामलेंचा यथोचित गौरव करण्यात आला. या सोहळ्याला शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर आणि रसिक उपस्थित होते. अलिबागच्या सांस्कृतिक इतिहासातील हा एक सुवर्ण क्षण ठरला. दामलेंच्या शिस्तप्रियतेचे आणि अभिनयावरील अतूट निष्ठेचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. हजारो नाट्यप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात या लाडक्या कलाकाराला मानवंदना दिली. या सोहळ्यामुळे रंगभूमीवर सातत्याने काम करणाऱ्या कलाकारांसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला असून अलिबागकरांनी या अविस्मरणीय क्षणाचे साथीदार होण्याचा भरभरून आनंद लुटला. त्या मोठ्या कलाकारांबद्दल बोलण्याची सुद्धा माझं वय आणि मान नाहीये, पण खरंच आम्ही अलिबागकर आणि PNP सांस्कृतिक मंडळ आणि हे रंगमंच भाग्यवान आहे की वर्ल्ड रेकॉर्ड नंतर पहिल्यांदा तुम्ही इथे आलात आणि आज एक मराठी कलाकार इतकं मोठं जगात नाव त्याचं होतं आहे आणि प्रत्येक शो त्यांचा हाऊसफुल आहे. तर खरंच PNP सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने आणि अलिबागच्या वतीने मी आपले मनापासून आम्हाला अभिमान वाटतो की असे कलाकार आहेत आणि हीच खरी शोभा आहे या रंगमंचाची. मी आपल्या मनापासून या ठिकाणी कौतुक करते, गौरव करते आणि असेच तुम्ही अजून मोठे वर्ल्ड रेकॉर्ड इथे कराल आणि खूप खूप शोज आमच्या अलिबागमध्ये कराल ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. आणि अनुपस्थित सर्व रसिकांना माझा नमस्कार. अलिबागचं आणि माझं खूप जुनं नातं आहे बरं का. सासूबाई माझ्या बहिरोळे इथून गाव आहे, कार्लेखंडीतून इथून येताना कार्लेखंडीतून राईट मारला की आपण बहिरोळे गावात पोचतो. त्या बहिरोळ्यामध्ये मी अनेक वेळा येऊन राहिलेलो आहे. गावची हवा कशी आहे, गावची लोकं कसे आहेत हे मला खूप जवळून माहिती आहे आणि खूप आनंददायी ते वास्तव्य होतं बहिरोळेमधलं. एकतर हवा स्वच्छ आहे, माणसं स्वच्छ आहेत, मदत करायची असेल तर ओपन करतात, मदत करायची नसेल तर ओपनली सांगतात. म्हणजे आत बाहेर असं काही नाही, स्पष्ट स्वच्छ. त्यानंतर आवासला सुद्धा माझी छोटीशी एक जमीन होती, पण काही कारणामुळे मी ती खूप आधी म्हणजे 2005मध्येच विकून टाकली, कारण मला जाणं येणं फार अवघड झालं. आज सगळी कोठेरीकर हा गेल्या
96 पासून आम्ही मित्र आहोत. आज 2025-26 आलेले आहे. तर ह्याने मला ती जमीन घेऊन दिली होती, ह्यानेच मला ती विकून पण दिली. आणि आज मगाशी हा मला म्हणाला की आज राहिली असती तर आज तुम्ही करोडोचे मालक होता. म्हटलं खरं आहे, इथे आहे ते आपण इथे आहे तेवढंच आपल्याला मिळतं नशिबात. आणि मला ते जे नाही आहे त्याबद्दल आजपर्यंत मी कधी दुःख केलेलं नाही. जे आहे त्याचा खूप आनंद घेत आलेलो आहे. मॅडमचा मी खूप आभारी आहे. सर्व रंगकर्मींच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. कारण PNP जेव्हा पहिल्यांदा झालं, ह्याच्या आधीचं जेव्हा झालं तर पहिला प्रयोग माझा इथे झाला होता. माझा झाला होता पहिला प्रयोग, एका लग्नाची गोष्ट. आणि त्यानंतर जेव्हा ती दुर्घटना झाली तेव्हा फक्त अलिबागकरच नाही तर नाट्यसृष्टीतले सर्व कलाकार, सर्व निर्माते प्रचंड खळखळले. कारण इतके वर्ष म्हणजे 95 पासून ते PNP होईपर्यंत आम्ही सार्वजनिक वाचनालय जे तिकडे आहे त्या वाचनालयात आम्ही सगळे प्रयोग करायचे. म्हणजे गेला माधव कोणीकडे, लेकरू उदंड झाले, प्रियतमा, तुम्ही म्हणाल त्या नाटकाचे प्रयोग त्या सार्वजनिक वाचनालयात झालेले आहेत. पण हे असं सुसज्ज थिएटर असल्यावर तुम्हालाही बरं वाटतं, आम्हालाही बरं वाटतं, काम करायला मजा येते. कुठे काहीतरी उंदीर पळतोय वगैरे असं काही होत नाही. पण आज परत एकदा ह्याच नाट्यगृहात काम करताना मला अतिशय आनंद होतो आणि मी सर्व कलाकारांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो. नाट्यगृह परत उभं करणं किती अवघड आहे याची मला जाणीव आहे. कारण अध्यक्ष या नात्याने, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष या नात्याने नाट्य संकुल परत एकदा तसंच त्याच दिमागात उभं करताना किती त्रास झाला याची मला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही एक हाती हे जे काही काम केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून, तुमचे मनापासून आभार मानतो. आणि संदीपचे मी आभार मानतो. परत एकदा त्याने या रंगमंचावर मला परफॉर्म करायची संधी दिली आणि तो परत त्याने मला हळूच मगाशी गाणं सांगितलं. तर एका लग्नाची पुढची गोष्ट पण करायचं आहे, कुटुंब कीर्तन पण करायचं आहे, संकर्षण व्हाया स्पृहा पण करायचं आहे. महिन्याला 1-2 प्रयोग झाले की बरं असं नाट्यगृह चालू राहायला पाहिजे. तर तुमचे सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार की तुम्ही आज इतक्या मोठ्या संख्येने हाऊसफुल केला प्रयोग. आम्हालाही मजा येते, तुम्हालाही मजा येत असणार असेल खात्रीला. काय म्हणतो माहिती आहे का, नाटक लोकांना आवडतं हे कसं आम्ही ओळखतो स्टेजवरून. जेव्हा ब्लॅकआउट होतो ना, पहिला ब्लॅकआउट झाला, त्या पहिल्या ब्लॅकआउटमध्ये जर एकही व्हॉट्सअप किंवा मोबाईलचा लाईट दिसला नाही तर आम्ही समजतो की अडकलो. प्रेक्षक नाटकात अडकले याची ती पावती असते की कोणी कधी. आता इतके आपण अधीन झालेलो आहोत, सगळ्या मोबाईलचे इतके अधीन झालेलो आहोत, पण तरीही ब्लॅकआउटमध्ये एकही प्रेक्षकाचा लाईट लागला नाही. तेव्हा म्हटलं येस, आता आपण मज्जा येणार आहे. परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. संदीप तुझेही आभार परत मनापासून. पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला असल्याची टीका शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. विमानतळाला लोकनेते दी.बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा आणि घरपट्टीचा प्रश्न सुटण्याची आशा फोल ठरल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री कोणतीही ठोस भूमिका न घेता निघून गेल्याने पनवेलकरांना पूर्णपणे अपेक्षाभंग झाला आहे. जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर सत्तेचा मस्तीचा आरोप करत विरोधकांना विकत घेण्याचे राजकारण सुरू असल्याचा प्रखर टोला लगावला. महाविकास आघाडीच्या 65% घरपट्टी माफीच्या 500 रुपयांच्या बॉन्डवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. आज अर्धा तासापूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री येऊन गेले. मला अपेक्षा होती, मी मुद्दाम थोडा दुसऱ्या 2 मीटिंग घेऊन आलो. बाबा मुख्यमंत्री या ठिकाणी विमानतळाला आमच्या डी.बी. पाटलांचं नाव देतील असं जाहीर करतील, या ठिकाणच्या घरपट्टीचा प्रश्न मी सोडवीन असं इथे आश्वासित करतील अशी अपेक्षा होती. त्यांनी भ्रमनिराश केलेला आहे. त्यांना आज सत्तेची आणि पैशाची मस्ती आलेली आहे आणि त्यामुळे ते आज मतं सगळी खिशात आहेत, विकत घेऊ शकतो अशी त्यांना आज घमंडीने ते काम करतायत. आणि म्हणून की कोणी विरोधी उमेदवारांना विकत घेण्याची प्रक्रिया या निवडणुकीमध्ये जी सुरू केलेली आहे ती महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यामध्ये ही मास्पद आहे, नुसती नाही तर ती कमीपणा आणणारी आहे. आणि म्हणून या गोष्टीचा आज मुख्यमंत्री आले
बोलून गेले आणि काही न देऊन गेले, याच्यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही. बाई त्यांनी आणखी एक विधान केलेलं आहे की 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तुम्ही जे 65% कर माफ करू असं सांगितलेलं आहे. यावर कुठे कोणीच कागदावरती कोणी असं बनवून देऊ शकतं, कुठलीही जनता यावर भूल पडणार नाही असं तेव्हा आपण टीका केलेली, काय सांगायचं? ते उद्याच्या 16 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा कळेल. आम्ही म्हणतो आमची मेजॉरिटी आली तर आम्ही ते करणार आहोत. आमची मेजॉरिटी येणार आहे म्हणून आम्ही फॉर्मवर लिहून दिलेलं आहे की या ठिकाणी ग्रामपंचायत चालवतो, आम्ही पण नगरपालिका चालवतो, नगरपंचायत चालवतो आणि आम्हाला पण कायदा थोडासा मुख्यमंत्र्यांपेक्षा थोडासा कळलेला आहे आणि कायद्यात जनतेच्या हिता करण्यासाठी विधिमंडळ आहे. विधिमंडळामध्ये जनतेच्या यासाठी कायदे करणं आणि जे जुने कायदे नष्ट करण्याचे ही प्रक्रिया विधिमंडळ करत असतं आणि ते आम्ही केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटत नाहीये की थोडंफार कळतं आम्हाला. मुख्यमंत्री भेटल्यानंतर मी त्यांना विचारणार आहे. कळंबोलीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जनतेची मोठी निराशा झाली आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी कामगार पक्षाचे नेते अरविंद म्हात्रे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी पनवेलच्या विकासासाठी कोणतीही ठोस घोषणा किंवा निधी जाहीर केला नाही, त्यामुळे जनतेचा पुन्हा एकदा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. 2017 सालच्या जुन्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झाली नाही, असेही म्हात्रे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टपणे नमूद केले. विमानतळाच्या नामकरणाबाबत दिलेला शब्दही सत्ताधाऱ्यांनी पाळला नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना काल कळंबोली येथे महासभेसाठी आणले. लोकांची अपेक्षा होती, जनतेची सुद्धा अपेक्षा होती, काहीतरी मुख्यमंत्री आश्वासन देतील, पनवेलसाठी महाविकासासाठी काहीतरी निधी देतील किंवा एखादा प्रोजेक्ट देतील. परंतु असं मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केली नाही. 2017ला सुद्धा असे बोलले होते का मी निधी कधीच कमी पडून देणार नाही, सर्वाधिक निधी मी पनवेल महानगरपालिकेला देणार, कारण पहिली पनवेल महानगरपालिका आहे, असे आश्वासन दिले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सुद्धा अपेक्षाभंग केली होती, आताही अपेक्षाभंग केलेली आहे. मला वाटतं जनता आता पास सुज्ञ झालेली आहे. जनता याच्यावर नक्की उद्या होणाऱ्या मतदानामध्ये सर्वाधिक जास्त मतं आमच्या शेतकरी कामगार पक्ष महाआघाडीला देतील असे मला अपेक्षा वाटतं. विमानतळाच्या नामकरणाबाबत काल ते बोलले की दिवा पाटलाचं नाव लावण्यात येणार. ते नेहमीप्रमाणे अशी घोषणा देतात. तुम्हाला आठवत असेल 3 महिन्यापूर्वी ते म्हटलं होतं ज्यावेळी विमानतळावर विमान उतरणार त्यावेळी दिवा पाटीलांच्या नावानेच विमानतळ उतरणार आणि दिवा पाटील यांच्या नावानेच विमान उडणार अशी काही घोषणा केली होती. कुठे गेले ते शब्द, कुठे गेले त्यांचे वाक्य? तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळी ज्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते त्यावेळी नरेंद्र मोदींनी JNPTमध्ये जे प्लॉट दिले होते 12.5%चे ते इरादेपत्रसुद्धा खोटे दिले होते. म्हणजे अशा पद्धतीने खोटी दिशाभूल करणारे हे भारतीय जनता पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे असं नाही देशाचे पंतप्रधान असू द्यात किंवा मुख्यमंत्री जे असू द्या, त्यांच्याकडनं आमची सर्वांची अपेक्षा असतोय का हे पक्षविरहित जे समाजाचे जे कामं असतात त्यावेळी कोणत्याही घटकाचा विचार न करता काम करायला पाहिजे. परंतु आश्वासन हे भारतीय जनता पक्ष खोट्या प्रमाणात येत आहेत. तुम्ही दुबार मतदाराच्या बाबतीत कोर्टात गेला होता, काय झालं तुम्ही? मी एक तोंडरे गावामधून 268 मतं एक हरीश या व्यक्तीच्या नावाने, म्हणजे वडील हरीश म्हणजे हिंदू समाजामध्ये पुढे असलेला वडिलांचं नाव हा नेहमी मुलाच्या पाठीमागे असतो आणि मुस्लिम समाजामध्ये वडिलांचं नाव पुढे असतो. अशा प्रकारे एकच घर 63 नंबरच्या घरामध्ये 268 मतं आणि त्याचा बाप एकच अशा पद्धतीने हे होती. मी स्वतः मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गेल्या म्हणजे सोमवारी याचिका याच्याबद्दल हे झालं, परंतु न्यायालयाने सांगितलं का 2 दिवसात निवडणुका असल्या कारणाने पुढे ढकलण्यात येतोय. परंतु न्यायालयाने हेही सांगितलं का आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि निवडणूक अधिकारी जे वाघमारे साहेब आहेत त्याही मला सांगितलं का आम्ही स्वतःहून इथेशी ज्या 268 म्हणून हरेश या ज्याचे जणांना घर आहे त्यांनासुद्धा नोटीसी काढलेल्या आहेत. मला असं निवडणूक अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना सांगायचं आहे का बोगस मतदान आपण होऊन देऊ नये. जनतेला हाक मारून ज्याला मतदान करायचं आहे त्याला मतदान करू दे. बोगस मतदान झालं तर आमची जनतासुद्धा त्याला सोडणार नाही हे तुम्हाला नक्की म्हणून सांगतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर 2026 पासून दरमहा 2,500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हा वाढीव लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांचे UID कार्ड आधार कार्डशी लिंक असणे आणि त्याची नोंदणी संगणक प्रणालीवर होणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांकडे सध्या केवळ हस्तलिखित प्रमाणपत्रे आहेत त्यांच्यासाठी लांजा तहसील कार्यालय सभागृहात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत पार पडणार आहे। या शिबिरात दिव्यांग बांधवांनी आपले UID कार्ड अद्ययावत करून घ्यावे असे आवाहन नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी केले आहे। या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून यामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर 2025 पासून 2500 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे। याकरता या दिव्यांग लाभार्थ्यांना नवीन UDID कार्ड काढायचं आहे आणि हे UDID कार्ड जे आहे ते आधारशी संलग्न करायचं आहे। परंतु बरेचसे दिव्यांगांचे UDID कार्ड काढले नसल्यामुळे लांजा तहसील कार्यालयामार्फत दिनांक 22/1/2026 रोजी सकाळी 10 वाजता शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथील डॉक्टर्स उपस्थित राहणार असून त्या दिवशी ज्यांनी UDID कार्ड काढलं नसेल त्यांचं UDID कार्ड काढलं जाणार आहे। त्याचबरोबर ज्यांनी UDID कार्ड काढलेलं आहे त्यांनी या दिवशी आधारला UDID कार्ड संलग्न करून त्याची माहिती कॅम्पमध्ये द्यायची आहे। आता यामध्ये जे दिव्यांग जे बांधव आहेत त्यामध्ये अस्थिव्यंग, नेत्ररोग, बौद्धिक अक्षम आणि मानसिक या प्रकारच्या दिव्यांगांची तपासणी होणार आहे। या शिबिरामध्ये कर्णबधीर अथवा तसेच रक्तसंबंधित विकाराची तपासणी या शिबिरात होणार नाही। ज्यांचं UDID कार्ड काढलं आहे त्यांनी आधार कार्डशी संलग्न करण्यासाठी नजीकच्या ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये संपर्क साधून ते ऑनलाईन करायचं आहे। त्यामुळं माझी दिव्यांग बांधवांना याद्वारे अशी विनंती असेल किंवा तहसील कार्यालयामार्फत आम्ही जाहीर आवाहन करतो की जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी दिनांक 22/1/2026 रोजी होणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी व्हायचं आहे। धन्यवाद। 2025 या वर्षात गोव्याने पर्यटनाच्या क्षेत्रात एक नवा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला आहे। पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 1.8 कोटी पर्यटकांनी भेट देऊन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। यामध्ये 1.2 कोटी देशांतर्गत पर्यटकांचा समावेश असून परदेशी पर्यटकांची संख्या 5.17 लाखांहून अधिक नोंदवण्यात आली आहे। गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी हे आकडे अतिशय सकारात्मक आणि आशादायी मानले जात आहेत। वर्षाअखेरपर्यंत एकूण 189 चार्टर विमाने गोव्यात दाखल झाली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी या यशाचे श्रेय राज्याची सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी केलेल्या जय्यत तयारीला दिले आहे। पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्याच्या महसुलातही मोठी भर पडण्याची शक्यता असून जागतिक पर्यटन नकाशावर गोव्याचे स्थान अधिक बळकट झाले आहे। नजीकच्या भविष्यात पर्यटकांसाठी अधिक नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा मोठा भर असल्याचे खौंटे यांनी सांगितले असून यामुळे स्थानिक रोजगारातही वाढ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। खेड येथील साथी महिला सामाजिक विकास संस्थेच्या वतीने काल राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी परिसरातील विविध गावांमधून महिला मोठ्या संख्येने एकत्रित आल्या होत्या। कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या अध्यक्षा नयना जाधव यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी उपस्थित महिलांनी दीपप्रज्वलन करून आदरांजली वाहिली। कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्राजक्ता एल्वे यांनी अतिशय नेटकेपणाने केले होते। जिजाऊंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यासाठी अंजली महाडिक, मनाली तांबे आणि अपेक्षा मोरे यांनी स्फूर्तिदायक भाषणे आणि प्रेरणादायी गाणी सादर केली। या माध्यमातून उपस्थित महिलांना जिजाऊंच्या संस्काराची आणि अतुलनीय शौर्याची आठवण करून देण्यात आली। हा विशेष उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला। कार्यक्रमाच्या यशस्वी सांगतेनंतर अध्यक्षा नयना जाधव यांनी उपस्थित असलेल्या सर्व महिलांचे आभार मानले। महिलांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसरात भक्ती आणि सामाजिक एकतेचे उत्साही वातावरण निर्माण झाले होते।
या बातमीपत्रासह वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण. कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.